मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची बिनविरोध निवड झाली, तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय घाडींची निवड झाली। ठाकरे गटानं उमेदवार न दिल्यानं बिनविरोध निवड झाली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दोघांनी पदभार स्वीकारला। फडणवीस आणि शिंदेंनी महापौर उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू आणि आमचे महापौर उपमहापौर आणि आमचे सगळे पदाधिकारी मिळून या महानगरपालिकेला एक दिशा देतील आणि सामान्य मुंबईकरांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते करतील। महायुतीच्या रितूताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे बिनविरोध निवडून आले, त्यांचे मी अभिनंदन करतो। दोघंही अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी महापौर उपमहापौर महायुतीने मुंबई महापालिकेला मुंबई शहराला दिलेले आहेत। तर महापौर निवडीचा कार्यक्रम कसा झाला पाहूयात। सकाळी 8:30 वाजता भाजपचे नगरसेवक बीएमसी मध्ये दाखल झाले। भाजप नगरसेवकांना भगव्या रंगाचे कपडे आणि फेटे असा ड्रेस कोड होता। सकाळी 11:30 वाजता हे नगरसेवक सगळे सभागृहात पोहोचले। त्यानंतर 11:45 राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मनपामध्ये दाखल झाले। महापौरांच्या आसन व्यवस्थेवरच्या गॅलरीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विराजमान झाले आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता महापौर निवडीचा कार्यक्रम सुरू झाला। पीठासीन अधिकाऱ्यांनी महापौर आणि उपमहापौर निवडीची औपचारिकता पार पाडली। 20 ते 25 मिनिटं महापौर निवडीचा हा कार्यक्रम चालला। निवडीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून महापौर आणि उपमहापौरांचं अभिनंदन करण्यात आलं। महापौर आणि उपमहापौरांनी आपापल्या कार्यालयात पदभार स्वीकारला। तर रितू तावडे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली। रितू तावडे नेमक्या कोण आहेत, अल्पपरिचय पाहूयात। प्रभाग क्रमांक 132 मधून त्या भाजपच्या नगरसेविका आहेत। मुंबई महापालिकेमध्ये 2 टर्म नगरसेविका। घाटकोपरमधल्या गुजराती बहुल मतदारसंघात एक मराठी चेहरा म्हणून रितू तावडेंकडे पाहिलं जातं। रितू तावडे यांनी मुंबई महापालिकेमध्ये शिक्षण समितीच्या त्यांना अध्यक्षपदाचा सुद्धा अनुभव आहे। सोबतच स्थापत्य समितीचं उपाध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं। भाजपचा ईशान्य मुंबईतला एक आक्रमक चेहरा म्हणून रितू तावडेंकडे पाहिलं जातं। तर वीज दरवाढी विरोधात आक्रमक आंदोलनात रितू तावडेंनी सहभाग घेतला होता। तर उपमहापौर पदाची सूत्र संजय घाडी यांनी हाती घेतलेत। संजय घाडी हे प्रभाग क्रमांक 5 चे शिवसेनेचे नगरसेवक आहेत। शिवसेना उपनेते आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आहेत। 1988-89 पासून शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे ते विभाग प्रमुख राहिले। 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य राहिले। 2017 ते 2022 मध्ये शिवसेना नगरसेवक आणि त्यानंतर 2026 मध्ये पुन्हा नगरसेवक म्हणून विजयी झाले।